आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू. बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे. आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर? कोण आहे ह्याच्यावर बघायला? सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं? आपलं आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कन्सल्टंटचे 2 माणसं आपण काम, जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता, तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती तर भेटणार नाही. आपले कन्सल्टंटचे 2 माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत. हो बघा एक मिनिट थांबा साहेब, हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही, तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे. हा आम्ही काय बोलत नाही, बोलतो. तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर? तुमचा असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही? कन्सल्टंटचे 2 तुम्ही काम करून दिलं असतं का? तुम्ही काम करून दिलं असतं का? आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता. पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही. तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे. दाखवा ना कुठे मग. आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे. आता पण काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी. लय शहाणा काम करतोय तू इथं. मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय. या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे. तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे. त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत. उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत. त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. जास्त अहंकार ह्याची तू दाखवू नको. उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं. हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याची.